पुढची बातमी बघूयात। शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्यावरही याचे परिणाम दिसून आलेत। दोन्ही शिवसेनेचे मेळावे मागच्या 3 वर्षांपासून पार पडतायत। ठाकरे गटाचा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क इथे पार पडत असताना दुसरीकडे शिंदे गटानं आपल्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान निश्चित केलंय। यंदाही शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान इथे तयारी सुरू आहे। दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे। मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे, पण आता आझाद मैदानात स्टेज उभारणी आणि इतर कामांना सुरुवात झालेली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मी सध्या आझाद मैदानातून हा आढावा घेतोय। खरं तर शिंदेंचा शिवसेनेचा दसरा मेळावा मागचे 3 वर्ष या मैदानात जो आहे तो पार पडतोय। यंदाही हा दसरा मेळावा आझाद मैदानातच होणार आहे आणि त्याच्यासाठी तयारी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। स्टेज जो आहे तो उभारला जाऊ लागलाय, त्यासोबतच इतर ज्या व्यवस्था आहेत त्याची सुद्धा तयारी जी आहे ती या ठिकाणी होऊ लागलेली। पण यंदा दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे। खरं तर पाहिलं तर संपूर्ण आझाद मैदानात चिखल आहे आणि त्या चिखलावर आता कार्पेट टाकून काम जे ते सुरू झालेला पाहायला मिळतंय। पण विशेष बाब म्हणजे की मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी जे ते एकंदरीत दसऱ्याला मुंबईत दाखल होतात आणि त्यांच्या बसण्यासाठीच्या व्यवस्थेसाठी खुर्च्या सुद्धा ज्या आहेत ते या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आणि त्यातच आता या संपूर्ण आझाद मैदानात खुर्च्या असतील, LED स्क्रीनिंगचं काम असेल, लाईटचं काम असेल आणि विशेष आकर्षण असतं ते म्हणजे मंचाचं आणि तो स्टेज सुद्धा उभारण्याचं काम जे ते सुरू झालेलं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संघारेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई।